नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आपण बघू पी-यू-सीबद्दल. गाडी चालवताय किंवा तुम्ही नुकतीच गाडी घेतली आहे तर जाणून घ्या पी-यू-सी म्हणजे काय. प्रत्येक गाडीचं पी-यू-सी का असावं लागतं, पी-यू-सी नसेल तर किती दंड भरावा लागू शकतो. चला आपण आज याची माहिती घेऊ. मोटर वाहन अधिनियम 2019 साली आल्यानंतर गाडीपासून होणारे पोल्युशन खूप काळजीने घेतलं जातं. अशातच पी-यू-सी सर्टिफिकेट म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. पी-यू-सी सर्टिफिकेट काढताना गाडी स्टँडर्डपेक्षा जास्त पोल्युशन तर करत नाही. गाडीचं पूर्ण पोल्युशन टेस्ट झाल्यानंतर पी-यू-सी सर्टिफिकेट दिलं जातं. तर त्याची मुदत 3 ते 6 महिने असते. जर तुम्ही नवीन गाडी घेतली असेल तर पी-यू-सी सर्टिफिकेट गाडी खरेदी करताना त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते आणि 1 वर्षानंतर आपल्याला गाडीची पुन्हा पी-यू-सी टेस्ट करावी लागते आणि नवीन सर्टिफिकेट दिलं जातं. त्याची मुदत 3 ते 6 महिन्यापर्यंत असते. पी-यू-सी सर्टिफिकेटसाठी 60 ते 100 रुपये लागतात. आणि विशेष म्हणजे प्रत्येक राज्याचा पी-यू-सी सर्टिफिकेट दुसऱ्या राज्यात व्हॅलिड मानला जातो. पी-यू-सी सर्टिफिकेट नसल्यामुळे 500 ते 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. पी-यू-सी सर्टिफिकेट कसं मिळवायचं, तर जवळच्या पेट्रोल पंपावर, देशातील प्रत्येक राज्याच्या पेट्रोल पंपावर पोल्युशन चेक सेंटर असतं. त्या राज्यातील ट्रान्सपोर्ट विभागाचे ऑथराईज असतात. तुमच्या पी-यू-सी सर्टिफिकेट सिरियल नंबर असतो, सोबतच गाडीचा लायसन्स प्लेटचा नंबर असतो. ज्या दिवशी टेस्ट केली ती तारीख आणि मुदत संपलेली तारीख ही त्या पी-यू-सी सर्टिफिकेटवर असते. तर ही माहिती कशी वाटली, आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जास्त माहिती असेल तर कमेंट करा. धन्यवाद.